मुंबईत ठाकरे पक्ष कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। उष्माघातानं 62 वर्षीय मनोहर नलगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। लोअर परळ इथल्या पोलिंग बूथ मधली ही घटना आहे। मतदान केंद्रावरची उष्माघातामुळे एका शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याचं आता समोर येतंय। खरं तर मागच्या 2 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे। अनेक ठिकाणी पारा 35 आणि 40 पार आहे आणि त्यामुळे कडाक्याच्या उन्हात अनेकांना रांगा लावून उभं राहावं लागत होतं। याच्यातच एका शिवसैनिकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णात, याबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? दिवसभर हा पोलिंग एजंट म्हणून संबंधित पोलिंग बूथवर काम करत होता। जे कार्यकर्ते येत आहेत करून शिवसेना ठाकरे गटाचे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत होता। परंतु दिवसभर उष्माघाताचा त्रास आणि त्या ठिकाणचं जे मतदान केंद्र होतं ते सफोकेट होतं, कारण हवा जाण्या येण्याचा जास्त तिथं मार्ग नव्हता आणि कोंदट वातावरणामध्ये दिवसभर राहिल्यामुळे त्याला उष्माघाताचा त्रास झाला। आणि ज्यावेळी जेव्हा 6 वाजता म्हणजे 6 ला 10 मिनिटं त्यांनी असताना तो टॉयलेटला गेल्यानंतर त्याला तो टॉयलेटमध्ये चक्कर येऊन पडला आणि त्यावेळी कार्यकर्त्यांना लक्षात आलं की बराच वेळ हा का आला नाही, म्हणून तोडलं गेलं, टॉयलेट तोडून त्याला बाहेर काढलं गेलं। तेव्हा त्याला मध्ये दाखल केलं तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आणि उष्माघातामुळे हा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी प्राथमिकदृष्ट्या सांगितलेलं आहे। या पूर्ण पीएम रुग्णालयामध्ये सध्या शिवसेनेच्या स्थानिक आमदार आहेत सुनील शिंदे वगैरे, आणि त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी गडिंग्लज तालुका जो कोल्हापूर जिल्ह्यात आहे तिकडे पाठवला जाणार आहे। निश्चित कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।